हिंदी लादण्याचा प्रयत्न होतोय हे म्हणणं चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। हिंदीला विरोध करणं आणि इंग्रजीचे गोडवे गाणं हे आश्चर्यच असल्याचंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे। हिंदी भाषेच्या सक्तीवरून सुरू झालेल्या वादावर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तरी हिंदी लादण्याचा प्रयत्न होतोय हे म्हणणं चुकीचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठीचीच सक्ती असणार आहे, इतर कुठलीही सक्ती नाही। मला एका गोष्टीचं सातत्याने आश्चर्य वाटतं की हिंदी सारख्या भारतीय भाषेला आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे मात्र गोडवे गातो, इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो। या संदर्भात मात्र मला आश्चर्य वाटतं की आपल्याला इंग्रजी जवळची आणि भारतीय भाषा दूरची ही का वाटते, याचाही विचार कुठेतरी केला पाहिजे। मराठीच्या ऐवजी हिंदी अनिवार्य केलेली नाही, मराठी अनिवार्यच आहे, पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3 भाषा शिकण्याकरता त्या ठिकाणी संधी दिलेली आहे। 3 भाषा शिकणं अनिवार्य आहे आणि या 3 भाषांपैकी 2 भाषा या भारतीयच असल्या पाहिजेत, अशा प्रकारचा नियम आहे। त्यामुळे 2 भारतीय भाषांमध्ये एक तर मराठी आपल्याकडे कंपल्सरी आपण केलेली आहे, दुसरी भाषा कोणती, कुठली भाषा घेतली भारतातली तर ती हिंदी घ्यावी लागेल, ना तर तमिळ घ्यावी लागेल, ना तर मल्याळम घ्यावी लागेल, ना तर गुजराती घ्यावी लागेल, ना तर अजून कुठली तरी घ्यावी लागेल। याच्या बाहेरची तर तुम्हाला घेता येणार नाही।